अपनी गाड़ी लेके जाएंगे पैसे दिले ना आरोपी सोडून देते ते आता करतील, ते काय करतील, नाही केलं तर मी इथंच मी पण माझ्या जीवाचं काय करून घेईन. माझ्या बहिणींना पण इथंच मी हे करून टाकेल. मी माझ्या जीवाचं मी आजच सांगतो सगळ्यासमोर, माझ्या जीवाचा पण काही जर झालं ते सगळे ते ताटे साहेब आणि ते हे राहतील जिम्मेदार. डीसीपी साहब ने आश्वासन दिए हैं जेव्हा पोलीस चौकीमध्ये कोणी काही करत नाहीये इथं. पोलीस वाल्यांची कारवाई काही झालेली नाहीये आतापर्यंत. कोणीच काही केस घेतलेली नाहीये. 8 दिवसापासून झालेलं आहे. इतकं मला काहीच माहिती नाहीये. इथं 1 तासापासून आलेली आहे. सुरुवातीपासून मला काहीच माहिती नाहीये. पोलीस वाल्यापासून 8 दिवसापासून केस देणं चालू आहे. ती केस घेण्यात आली नाही. त्या कारणाने माझ्या आत्यांनी आत्महत्या केली. माझ्या आत्याची मुलगी पळून गेलेली. त्या कारणामुळे यांनी केस घेतलेली नाहीये. आत्याचं रेखाबाई जाधव साहेब भैया तुम्ही डोळ्या काय मारताय? आम्ही तिकडे मैं हूं अजय सिंह चावरिया, एक सोशल वर्कर हूं। 9 तारीख को पुलिस स्टेशन में आए। पूरा पहले से घटनाक्रम बताओ, क्या क्या हुआ था? लड़की घर में से चले गई। लड़के के माता पिता आए, उनके भाई आया। 9 तारीख को पुलिस वालों से तकरार करने की कोशिश की और 9 तारीख से अब तक एलसी दाखिल किए थे। तो आज 7 बजे लड़की के माँ ने आत्महत्या कर ली। अभी यहाँ पुलिस स्टेशन के अंदर डीसीपी साहब, एसीपी साहब ने गुना दाखिल करने का हमको आश्वासन दिए और ये कॉफी भी दिए है। गुना दाखिल किए। तो मैं ये चाहता हूँ 24 घंटे पुलिस प्रशासन लोगों की सेवा करता रहा है, पर थोड़े से अगर एलसी दाखिल की वजह से लड़की को लाते थे और लड़के को लाते थे,
बस लड़की को पूछते थे उसके पास जाना है क्या नहीं है, इतना कंफर्म करते थे तो आज इनकी माँ जिंदा रहती थी। आज एक जान गई है तो पुलिस प्रशासन की वजह से गई है। मैं थोड़ी लिए तो प्रशासन की इज्जत करता हूँ, पर थोड़ी देर अगर थोड़ी काळजी करते थे आज इनकी माँ जिंदे रहती थी। लड़की का जवाब पूछता था पुलिस को क्या इनके साथ जाना है क्या नहीं जाना है। इनके दूर लक्ष्य की वजह से आज एक जान चले गई। अच्छा, अभी आप गेल्या 8 तारखेला 9 तारखेला 8 तारखेला बहीण घरातून निघाली। 9 तारखेला मी इथे आलो एनसी घेण्यासाठी। सकाळी 11 वाजेला आले असताना मी एनसी मिसिंगची एनसी माझी 4 वाजेला दाखल झाली यांची। 4 वाजेला मी यांना बोललो, 6 वाजेला त्यांनी मला एनसीचा पेपर हातात दिला। मग मी बुलढाणा सारे एनसीचा पेपर दाखल होण्याआधी मी या लोकांना माहिती दिली मुलगी कुठं आहे काय आहे। या लोकांनी माझ्याकडनं माहिती घेतली असता कोणी कॉन्स्टेबल कोणी अधिकारी टाटे साहेबांकडे मी गेलो असतो। टाटे साहेबांनी उडवाउडवीची उत्तरं दिली मला, जा आमचं काही फॅमिली मॅटर आहे, आम्ही काही करू शकत नाही, मुलगी हे ते हे। मी त्यांना बोललो सर पुढे काय करू शकतो। गेले मी 4 दिवस त्यांच्या इकडे रोज येतोय, रोज मी त्यांना विचारतोय साहेब काय झालं। ते म्हणता मला एकच उत्तर देत आहे, फोन ना उचला द्या, तुमचं फॅमिली मॅटर आहे सर, कौटुंबिक मॅटर आहे, तुम्ही तुमचं बघा। मग मी म्हणलं त्यांना मी सीपी ऑफिसला जातो। मी डीसीपी ऑफिसला गेलो, साहेब नव्हते कल्याणकर साहेब। त्याच्यानंतर मी पाऊल उचललं, मी यांच्याकडे पुन्हा आलो इथे 4 वाजेला। आज मी साहेब इथं उभे होते, टाटे साहेब संग्राम टाटे साहेब PS संग्राम टाटे यांच्याकडे मी बोललो तर त्यांनी मला बोलले किल्ल्याला जाऊन भेटलं तिकडे। कधी ते मला त्यांनी सहकार्य केलं नाही। दरवेळेस त्यांनी मला उडवडीचा हक्कलपट्टी एकदम हे केलं आणि त्यांनी मला वाटतं त्यांच्याकडून काही हे केलं असं म्हणून त्यांनी टाटे साहेबांनी त्यांना सहकार्य केलं। त्याची आई इथे येऊन पोलीस चौकीत सगळ्यांना पोलीस स्टेशन मध्ये चव्हाण साहेबांसमोर जे बसलेले होते कॉन्स्टेबल चव्हाण यांच्या समोर स्पीकरवर माझ्या बहिणीशी माझं बोलणं करून दिलं। माझी बहीण रडली, मला घ्यायला ये, मला गावाचं नाव नाही माहिती हे बोलली, पण यांनी त्याच्या आईला अटक न करता तसंच सोडून दिलं। दुसऱ्या दिवशी मी त्याच्या भावाला विशाल बोर्डेला मी आणून जमा केलं, यांनी संध्याकाळी पुन्हा सोडून दिलं। मी त्यांना जवाब विचारला असता तुम्ही तुमचं जा कोर्टात दात मागा हे मला बोललं। आज मी अर्धा तास हे मला बोलले, मी इथं आलो, माझ्या आईचं दुखत होतं आणि ती डिस्टर्ब होती, हे असं सगळं प्रकरण झाल्यामुळे मी तिला बोललो होतो। तरी पण मला हे साहेब काय बोलले, तुम्ही सीपी ऑफिसला जा। मी सीपी ऑफिसच्या गेट पाशीच पोहोचलो, मला फोन आला तुझ्या आईने सुसाईड केलं। याच्या सगळ्या कारणीभूत हे टाटे साहेब आहेत, चौरे साहेब आहे आणि ते किल्लारे साहेब आहेत। किल्लारे साहेब पण माझ्यासोबत तिकडे बुलढाण्याला येणार होते, पण बुलढाण्याला काही आले नाही। ते त्यांनी माझ्यासोबत यायला हवं होतं। ज्यावेळेस मिसिंगची कंप्लेंट होती, मुलगी दाखवली होती, त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत आले असते किंवा टाटे साहेबांनी आज FIR घेतली ती 2 दिवसा पहिले काही ऍक्शन घेतली असती तर माझी आई आज वाचली असती। यांच्यामुळे माझ्या आईचा घात झाला। आता पोलिसांनी सगळे जे काही केलं पोलिसांनी FIR घेतली आहे टाटे साहेबांबद्दल, चौरे साहेबांबद्दल आणि किल्लारी साहेबांसोबत। मी आयुक्त साहेबांना रिपोर्ट लिहून दिलाय अर्ज, तो अर्ज पण आहे माझ्याजवळ, ते दाखवतो मी तुम्हाला। हा अर्ज आहे, साहेबांची रिसिव्हचा फोटो आहे माझ्याजवळ, टाटे साहेबांबद्दल जो दिला आहे मी। चौरे साहेब, टाटे साहेब आणि किल्लारे साहेब हे 3 जणांनी मला काही सहकार्य केलेलं नाही। इथं आलो, आदित्य दहिवाल, नितीन पवार हे पण सोबत होते। त्यांनी मी मुलीचा भाव आहे, माझ्या आईचा हे झालंय, मी विजय जाधव आणि ही FIR कॉपी आहे जी त्यांनी मला रिसिव्हची दिली आता। सर हे महिला पळून गेल्याच्या बाबतीत काय नेमकी घटना होती, त्याच्या घटनाक्रम काय? 8 तारखेच्या रात्री 20 वर्षीय महिला मिसिंग झाल्याबाबतची कंप्लेंट आलेली असल्यामुळं 9 तारखेला मिसिंग दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तपास सुरू आहे। त्या मिसिंग महिलेच्या आईनं आज रोजी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्या भावाच्या तक्रारीवरून BNS 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमचा तपास पुढील अधिक सुरू आहे। ज्याच्या मुलासोबत गेली होती तर त्याच्या विरुद्ध तक्रार आहे। नाही, अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारची डिमांड कुठल्या आमच्या पोलिसांनी केलेली नाही। बाकी इतर त्यांचे जेही काही आरोप असतील त्याच्याविषयी सविस्तर आम्ही चौकशी करत आहोत।